मित्रांनो, तुमची कोणतीही इच्छा असू द्या, नोकरी करण्याची इच्छा असू द्या, नोकरी लागण्याची इच्छा असू द्या, लग्न करण्याची इच्छा असू द्या किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्याची इच्छा असू द्या, कुठलीही प्रकारची इच्छा तुमची असू द्या, तर ती इच्छा पूर्ण होणारा उपाय मी आज तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे. तुम्हाला एखादा त्रास असेल, शारीरिक त्रास असेल, मानसिक त्रास असेल किंवा आर्थिक पातळीवर असलेला त्रास, हे त्रास सुद्धा दूर करणारा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि तो उपाय करायचा आहे तुम्हाला एकादशी पासून. फक्त 21 दिवस हा उपाय करायचा आहे आणि स्वतः अनुभव घ्यायचा आहे. चला तर मग लगेच उपाय सांगते आहे. त्या अगोदर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला तर नक्कीच विसरू नका. चला तर मंडळी, वळूया आपल्या उपायाकडे. आपल्याला उपाय एकादशीपासून करायचा आहे. एकादशीपासून सलग 21 दिवस हा उपाय करायचा आहे. तो उपाय म्हणजे व्यंकटेश स्तोत्र नावाचं अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे. अनेकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. अर्थात ज्यांची श्रद्धा असेल त्यांनाच अनुभव येतो, हेही तितकंच खरं. मात्र अनेक भाविकांची इच्छापूर्ती ह्या स्तोत्रांनी करून दिलेली आहे. त्यामुळेच व्यंकटेश स्तोत्राबाबत अनेकांच्या मनात श्रद्धा आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. पण कसं करायचं, कधी करायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला हे स्तोत्र संस्कृतमध्ये येत नसेल तर काय करायचं? मग ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी एक एक करून तुम्हाला देणार आहे. तेव्हा थोडासा धीर धरा. सगळ्यात अगोदर आपण व्यंकटेश स्तोत्राबद्दल जाणून घेऊया. व्यंकटेश स्तोत्र हे काय आहे? तर भगवान विष्णूंच्या व्यंकटेश्वर स्वरूपाची स्तुती करणारं हे स्तोत्र आहे. आंध्र प्रदेशामध्ये असणाऱ्या तिरुपती इथल्या भगवान व्यंकटेशाची महिमा गाण्यासाठी स्तोत्र रचलं गेलं आहे. तर इतर सगळ्या स्तोत्राप्रमाणे हे स्तोत्रही संस्कृतमध्ये आहे. पण तुम्हाला जर संस्कृत येत नसेल तर हेच तुम्ही मराठीत सुद्धा स्तोत्र म्हणू शकता. तर मराठीत सुद्धा या स्तोत्राची रचना केली गेलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की हे स्तोत्र किती वेळा म्हणायचं आहे? मंडल म्हणजे 21 वेळा. या स्तोत्राचा पाठ केला की एक मंडल पूर्ण होतं. आता हे स्तोत्र म्हणण्याच्या 2 पद्धती आहे. या स्तोत्राचं पारायण करू शकता. एक तर म्हणजे हे स्तोत्र सलग 21 दिवस रोज मध्यरात्री बरोबर 12 वाजता शुचिर्भूत होऊन आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजेच आपल्याला सुरुवात करावी. संपवावं आपल्या गतीने, काही हरकत नाही. सुरू मात्र ठीक 12 वाजता करावी. म्हणजे रात्री 12च्या आधी स्नान करायचं, शुद्ध व्हायचं आणि मग बरोबर रात्री 12 वाजता आपल्याला हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. ह्या 21 दिवसांमध्ये काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मग त्या गोष्टी कोणत्या आहेत? तर मी ते तुम्हाला पुढे आता सांगत आहे. ते म्हणजे काम, क्रोध, लोभ, मत्सर, ईर्ष्या, असत्य वचन आणि असत्य वर्तन, कोणावरही अन्याय, या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला 4 हात लांब राहायचं आहे. मांसाहार, मद्यपान वर्ज्य करायचं आहे. कारण तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी ही उपासना साधना करताय आणि साधना करताना नियम पाळणं महत्त्वाचं आहे. तेव्हा साधनेचं फळ आपल्याला भेटणार आहे. तुमचा थोडा गोंधळ झालाय का? नीट सांगते मी, परत ऐका. एकदा परत मी सांगते आहे. व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला सलग 21 दिवस करायचं आहे. रात्री 12 वाजता तुम्हाला सुरुवात करायची आहे. त्याआधी स्नानाने सुचिर्भूत व्हावे. म्हणजे स्नान करायचं, शुद्ध स्वच्छ कपडे घालायचे आणि बरोबर रात्री 12 वाजता स्तोत्र म्हणायचा सुरुवात करायची. फार मोठं नाहीये हे स्तोत्र, आरामात म्हणू शकता तुम्ही. आणि ह्या स्तोत्राचे नियम आहेत. हे अगदी साधे सुधे आहेत. इतर कोणत्याही आपल्या पारायणासारखे ह्या स्तोत्राचेही नियम आहेत. तर ते कसे? जसं की कोणाशी खोटं बोलू नका, कोणावरही अन्याय करू नका, मांसाहार व मद्यपान करू नका, आपल्या रागावर आपला ताबा ठेवा, मोह, मत्सर, ईर्ष्या ह्या सर्व गोष्टींपासून 4 हात लांब राहा. किमान 21 दिवस जोपर्यंत तुमची साधना चालू आहे तोपर्यंत ह्या गोष्टी पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मग आपल्याला ही साधना कशी करायची आहे? चला तर मग मी ते तुम्हाला आता लगेचच सांगते आहे. रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे. निळ्या आसनावर मांडी घालून बसायचं आहे. इकडे तिकडे पाहता, कोणाकडे काही लक्ष न देता एकाग्रतेने हे स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहे. 21 दिवस आपल्याला पूर्ण झाल्यानंतर जी काही इच्छा, जी काही मनोकामना असते ती पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे आपल्याला संकेत जरूर मिळतात. असाही अनेकांना अनुभव आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 21 दिवसाची उपासना करताना कितीही विघ्न असली तरी त्यावर मात करायची तयारी
मोजून 3 मिनिटाचं स्तोत्र आहे, तेवढ्या वेळ आपण अवश्य काढा, कारण ग्रहपीडा निवारण, संकट निवारण करणारं हे अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे. कुठल्याही प्रकारची समस्या असल्या तरी या स्तोत्राने दूर होतात. आता जेव्हा मी सलग 21 दिवस म्हणते तेव्हा महिलांचा एकच प्रश्न येईल की अडचणीच्या दिवसांमध्ये आपण काय करावं बरं? तर अडचणीचे 4 दिवस सोडून द्यायचे आहे आणि तिथून आपल्याला पुढचे दिवस मोजायचे आहे. कोणत्याही एकादशीला आपण ह्या पारायणाची सुरुवात करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्तिकी एकादशी व आषाढी एकादशी असेल तर यासारख्या खास एकादशींच्या दिवशी जर तुम्ही या गोष्टीला सुरुवात केली तर अतिउत्तम. पण महिन्यातील कुठल्याही एकादशीपासून आपण किंवा कुठल्याही चांगल्या दिवसापासून तुम्ही या उपासनेला आपण सुरुवात करू शकतो. ही झाली एक पद्धत. मग दुसरी पद्धत कोणती आहे ते मी तुम्हाला लगेच सांगते आहे. आपण आणखीन एक सुद्धा पद्धत बघू शकतो. हे स्तोत्र म्हणण्याची ती पद्धत म्हणजे अशी आहे की जर ह्या पद्धतीत जर सलग 21 दिवस म्हणायचं होतं तर ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला फक्त 3 दिवस स्तोत्र म्हणायचे आहे. मग ती कसली पद्धत आहे तर तुम्हाला सलग 3 दिवस 21 वेळा म्हणायचं आहे. म्हणजेच कुठलेही 3 दिवस निवडायचे आणि रोज रात्री 12 वाजता स्तोत्र म्हणायचा सुरुवात करायची आहे आणि एकदा नाही तर म्हणायचं सलग 21 वेळेला हे स्तोत्र तुम्हाला 3 दिवस म्हणायचे आहे. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उपासना करू शकता. म्हणजेच तुम्ही 21 दिवस रोज हे स्तोत्र म्हणू शकता किंवा तुम्हाला 21 दिवस घालवायचे नसेल तर 3 दिवसाचाही तुम्ही उपासना करू शकता. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही उपासना करता येते. आता दुसरा प्रश्न, जर तुम्हाला हे स्तोत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही काय करायचं बरं? जर तुम्हाला संस्कृत स्तोत्र म्हणायचं असेल तर तुम्ही ऐकून म्हणून शिकू शकता. आधी उपासना सुरू करण्याआधी तुम्ही रोज ऐका. पुस्तक समोर ठेवून त्यावर बोट फिरवा, म्हणजे लक्ष देऊन तुम्ही ऐका. शब्द माहिती होतील. नंतर तुम्हाला स्तोत्र म्हणता येईल. पण तुम्हाला वेळ नाही घालवायचा तर मग तुम्ही मराठीत हे स्तोत्र म्हणू शकता. मराठीत सोपं आहे, अगदी सोपं आहे. आरामात म्हणू शकता, शिकू शकता. मनात फक्त श्रद्धा असावी, भक्ती असावी. शेवटी काय हो, देव फक्त भावाचा भुकेला असतो. त्यामुळे तुम्ही संस्कृत मधून म्हणा किंवा मराठी मधून तुम्ही म्हणा, सगळ्या भाषा देवाला येतात असे म्हणायला काहीच हरकत नाही. त्यामुळे ही शंका मनात ठेवू नका, आणू नका. फक्त श्रद्धा आणि भक्ती तुम्हाला जमेल तसं हे स्तोत्र म्हणा. म्हणूनच तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये ग्रहपीडा असेल किंवा वास्तुदोष असेल किंवा आपलेच कर्म असतात की जे आपल्या प्रगतीच्या आड येऊ लागतात आणि याची कल्पनाही आपल्याला नसते. तेव्हा आपण सगळे प्रयत्न करून थकतो, तेव्हा आपण ईश्वराला शरण जातो. या स्तोत्राची उपासना करताना हे विसरून जायचं नाही की आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण आधी प्रयत्न करायला हवे. ते महत्त्वाचं आहे, कारण प्रयत्नाशी परमेश्वर असतो हे विसरू नका. कारण बऱ्याचदा आपण प्रयत्न करतो, प्रयत्नाची पूर्ण पराकाष्ठा करतो, अगदी प्रयत्न करून थकतो. माणूस पूर्ण थकून जातो, सैरावैरा होतो. अशा वेळी अशा प्रकारच्या उपासना आपल्याला नक्कीच मदत करतात. कारण आपल्याला माहीत नसते की कुठल्या कर्मामुळे आपल्याला अडचणी येतात किंवा कुठल्या प्रकारच्या ग्रहपीडेमुळे आपल्याला अडचणी येतात. या सर्व गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. ही उपासना करून आपल्याला हे सर्व गोष्टींपासून फळ प्राप्त होते. मग मैत्रिणींनो, तुमच्या मनात याबद्दल आणखी कोणती शंका असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या एकादशीपासून तुम्ही ही इच्छापूर्तीसाठी साधना नक्की करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत बाय बाय.